चलो, काय जनरली पेजेस वरती क्वेश्चन बघू आधी. Okay. चलो, वाच मोन. क्वेश्चन नंबर 1. Explain how sound is produced by your school bell. Answer स्कूल वाचा बेल. जरा. हाँ bell. हम्म. चलो वाच. School bell starts vibrating when heated with which created compression and rarefaction in air and sound is produced. सिंपल थिंग आहे की जी स्कूल बेल आहे तिला आपण हिट करतो. हिटेड म्हणजे हिटेड नाही, बीटेड असतं ते, बरोबर. हिट नाही, बीट. काय असतं? बीट. आणि त्यामुळे तो व्हायब्रेट होणार स्कूल बेल, आणि काय बनवणार? कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन बनवणार, आणि आपल्याला माहिती आहे एकदा व्हायब्रेशन झाले म्हणजे काय होतं? साऊंड प्रोड्यूस होतो. Produce. ठीक आहे. Okay. चलो, क्वेश्चन नंबर 2. Why are sound waves called mechanical waves? Answer. चलो, रीड करायचं. Since sound waves do some mechanical work while making disturbance in media, hence sound waves are called mechanical waves. आपण बघितलं होतं साऊंड वेव्ह मध्ये ऍक्च्युअली पार्टिकलचं काय होतं? मुवमेंट होतं. म्हणजे मेकॅनिकल वेव्ह काय असतं? तर तिथे पार्टिकल काय करतो? टू अँड फ्रो काय करतो? मूव्ह करतो. हे मेन पोझिशन, हा टू पोझिशन, फ्रो हाँ. पोझिशन. आणि साऊंड वेव्ह मध्ये काय होतं? जेव्हा कोणताही ऑब्जेक्ट व्हायब्रेट होतो, हा ऑब्जेक्ट आहे, हा व्हायब्रेट होतो, तेव्हा तिथले समोरचे पार्टिकल असतात ते काय होतात? पुढे मागे काय करतात? मूव्ह करतात. होतात ना? हाँ होता. तर ऍक्च्युअल पार्टिकल मूव्ह करतात. मग ऍक्च्युअल पार्टिकल जर मूव्ह करत असतील तर त्याला काय म्हणतो आपण? मेकॅनिकल वेव्ह. त्याला काय म्हणतो आपण? मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्ह. जो मीडियम आहे त्याच्यात ऍक्च्युअली डिस्टर्बन्स येतो, म्हणजे एअरमध्ये. त्यामध्ये कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन असे पार्टिकल मूव्ह करतात, म्हणून त्याला आपण म्हणतो ओके. मेकॅनिकल वेव्ह. वेव्ह. पुढं. Suppose you and your friend are on the moon. Will will you able to hear any sound produced by your friend? Answer. Since sound waves require medium to propagate and there is no medium present on the moon, so I will not able to hear the sound of my friend on the moon. करेक्ट. आता हे बघा, ही अर्थ आहे. अर्थ वरती बाहेर काय आहे? आपल्याला माहिती आहे ऍटमॉस्फिअर आहे. आणि ऍटमॉस्फिअर म्हणजे बेसिकली एक मीडियम आहे, त्यामध्ये पार्टिकल्स असतात. काय असतात? एअर पार्टिकल्स. आणि मून आहे, मूनच्या बाहेर काही नाही आहे, व्हॅक्युम आहे. मग तुम्ही इथे कितीही साऊंड काढला तरी बाजूच्यांना तो ऐकू येत नाही, कारण तिथे पार्टिकल्स नाही, मीडियम नाहीये. कळलं? हॅलो. हाँ. मूनवरती काय नाहीये? ऍटमॉस्फिअर नाहीये, मीडियम. एअर नाहीये, पार्टिकल्स नाहीये, म्हणजे मीडियम नाहीये. बराबर. मीडियम नाही तर साऊंड नाही. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. हाँ. Question 1. Which wave property determines loudness and pitch? Answer. हम्म. Yeah. The amplitude of sound waves determines loudness. Louder sound has greater amplitude and vice versa. या. Frequency. सिम्पल आहे की Second. आपण लाऊड ठीक है. लाऊड साऊंड काय असतो? तर एक वेव्ह आहे, आणि हे जे डिस्टन्स असतं याला म्हणतो आपण अँप्लिट्यूड. याला काय म्हणतो आपण? अँप्लिट्यूड. Amplitude. जेवढं जास्त अँप्लिट्यूड तेवढं लाऊड साऊंड. करेक्ट. साऊंड मध्ये अँप्लिट्यूड काय Correct. असतं? तर साऊंड मध्ये अँप्लिट्यूड कॉम्प्रेशन किंवा रेरिफॅक्शनचं डिस्टन्स असतं. हे कॉम्प्रेशन आहे, याचं डिस्टन्स, किंवा रेरिफॅक्शनचं डिस्टन्स, याला म्हणतात अँप्लिट्यूड. कळलं? Okay. येस. आणि ते जेवढं जास्त तेवढं साऊंड बिग जास्त. किंवा लाऊड. हाँ. पिच मध्ये सिंपल आहे, फ्रिक्वेन्सी काय असतं? फ्रिक्वेन्सी. Frequency. हाय फ्रिक्वेन्सी, हाय पिच. हा साऊंड जो आहे हा लो पिच आहे, आणि हा साऊंड हाय पिच आहे. कळलं? हो समजलं. आणि हा थोडा सॉफ्ट साऊंड आहे, आणि हा कसा साऊंड आहे? लाऊड साऊंड आहे. Loud. नेक्स्ट. कोणतं? थर्ड वाला. हाँ. What are wavelength, frequency, time period, and amplitude of sound wave? Answer. Wavelength is the distance between two consecutive compression or rarefaction of wave.
frequency, the number ठीक of. आहे. आधी आपण बघू वेवलेंथ बघू. हे कॉम्प्रेशन आहे आणि हे काय आहे रेरिफॅक्शन आहे, बरोबर. बराबर. तर आपण काय म्हणतोय की कन्झिक्युटिव्ह टू कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन. आता पुन्हा हे कॉम्प्रेशन सुरू झालंय, तर हा कॉम्प्रेशन आणि हा कॉम्प्रेशन यातल्या डिस्टन्सला काय म्हणतात, वेवलेंथ म्हणतात. किंवा हा रेरिफॅक्शन आणि हा रेरिफॅक्शन यातल्या डिस्टन्सलाही वेवलेंथ म्हणतात. ओके. कळलं. तर कन्झिक्युटिव्ह रॅरिफॅक्शन किंवा वेवलेंथ मधल्या डिस्टन्सला काय म्हणायचं, वेवलेंथ म्हणायचं. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी माहिती आहे आपल्याला, नंबर ऑफ वेव्स पर सेकंड. एका सेकंदामध्ये किती वेव्ह होतात त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी. आणि टाइम पिरियड म्हणजे वन वेव्ह कम्प्लीट करण्यासाठी लागणारा टाइम. करेक्ट. आणि आपल्याकडे करेक्ट. फॉर्म्युलाही आहे, फ्रिक्वेन्सी काय असतं 1/T असतो टाइम पिरियड. ओके. समजला. हा, कळालं. अँप्लिट्यूड. Amplitude is the maximum displacement along the main position of the particles of medium. सिंपल थिंग आहे की हा हा मेन पोझिशन आहे आणि मेन पासून जेवढं डिस्टन्स मॅक्झिमम होणार, अपर असेल किंवा डाऊन असेल, ह्या डिस्टन्सला म्हणायचं अँप्लिट्यूड किंवा यालाही म्हणायचं, हे मेन पॉइंट आहे, हे टॉप पोझिशन आहे आणि हे बॉटम आहे. ठीक आहे. Okay, sir. नेक्स्ट. How are wavelength and frequency of a sound wave related to its speed? आपल्याला माहिती आहे की हा. स्पीड ऑफ दी किंवा व्हेलॉसिटी जे असतं किंवा स्पीड असतं, दोघंही. हे व्हेलॉसिटी किंवा स्पीड काय असतं, फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. यांना जेव्हा मल्टिप्लाय करतो आपण तेव्हा काय मिळतं, व्हेलॉसिटी मिळतं. ओके. बरोबर. हो, कळालं. या या इक्वेशनला आपण वेव्ह इक्वेशन म्हणतो. काय म्हणतो, Wave वेव्ह equation. इक्वेशन. वेव्ह इक्वेशन म्हणजे काय, velocity is equals to frequency into wavelength. Okay. Next. Calculate the wavelength of sound wave whose frequency is 220 Hz and speed is 440 meters per second in given medium. सिंपल क्वेश्चन आहे. तुम्हाला सांगितलं आहे की एक वेव साऊंड वेव्ह आहे आणि वेवलेंथ तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं, तर वेवलेंथ क्वेश्चन मार्क. आणि Okay. फ्रिक्वेन्सी माहिती, तर फ्रिक्वेन्सी आहे 220 हर्ट्स आणि स्पीड आहे व्ही इज इक्वल्स टू, हा म्यू आहे आणि हाँ. व्ही आहे. तर व्हिलॉसिटी 440 मीटर पर सेकंड. युनिट्स करेक्ट आहे, मीटर पर सेकंड, हर्ट्स काही प्रॉब्लेम नाही. मग आपला फॉर्म्युला काय आहे, velocity equals to mu into lambda. तो velocity है 440 is equals to frequency है 220 into lambda. Lambda is Okay. equals to 440 divided by 220. करेक्ट. एकदमच हाँ. सोपं आहे. 2 मीटर. कळलं. ठीक है. हो. पुढचं. हाँ. A person is listening to a tone of 500 Hz, sitting at a distance of 450 meter from the source of the sound. What is the time interval between successive compression from the source? ओके. तर तुम्हाला काय विचारलं आहे की आपल्याला पहिली गोष्ट तर फ्रिक्वेन्सी दिलाय, बरोबर. काय दिलाय, बरोबर. फ्रिक्वेन्सी दिलाय आणि ऍट अ डिस्टन्स दिलाय, बरोबर. आणि काय सांगितलंय, what is the time interval between successive compressions from the source. सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन्स नाही, सक्सेसिव्ह इंटरव्हल असलं पाहिजे. तर काय पाहिजे, तर इंटरव्हल. Interval. कळालं. ठीक आहे. तर आपण काय बघतोय, चला आपण थोडस प्रश्नाला पुन्हा बघू. पुन्हा एकदा वाच बरं, काय प्रश्न, थोडं चुकी झाली का टाईप करताना, वाच. हाँ. A person is listening to a tone of 500 Hz sitting at a distance of 450 meter from the source of the sound. What is the time interval between successive compression from the source?
ओके. तर आपल्याला माहितीये की we know that the time interval between two successive compressions is given by. ओके. हे बघा, सिंपल त्याने प्रश्न काय विचारलाय की दोन कॉम्प्रेशन मधला टाइम इंटरवल किती असतो, बरोबर ना? हा बरोबर. हे बघ, हे कॉम्प्रेशन आहे हा आणि रॅरिफॅक्शन आहे, बरोबर. बरोबर. कॉम्प्रेशन आहे Rarefaction. आणि हे रॅरिफॅक्शन आहे, बरोबर. बरोबर. आणि सांगितलंय टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन. हा कॉम्प्रेशन आहे आणि हा कॉम्प्रेशन आहे, यातला टाइम किती आहे. आणि ह्या टाइमला काय म्हणतो आपण, हे कॉम्प्रेशन टू कॉम्प्रेशन 1 टू कॉम्प्रेशन 2 याला म्हणतात वन वेव्ह. काय म्हणतात? One wave. वन वेव्ह. की याच्या लेंथला म्हणतात वेव्ह लेंथ, बरोबर. बरोबर. आणि हा जो कॉम्प्रेशन टू कॉम्प्रेशन वन वेव्हचा जो टाइम असतो त्याला म्हणतात टाइम पिरियड, ओके. बरोबर. त्याला काय कॅल्क्युलेट हा करायचं, टू सक्सेसिव्ह कन्झिक्युटिव्ह कॉम्प्रेशन म्हणजे त्याला टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचं. काय करायचंय? टाइम टाइम पिरियड. पिरियड. कॉम्प्रेशन टू कॉम्प्रेशन असेल किंवा रॅरिफॅक्शन टू रॅरिफॅक्शन असेल, त्याला त्याचा टाइम म्हणजे त्याला टाइम पिरियड टी कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं? टी कॅल्क्युलेट करायचं. मग टीचा सिंपल फॉर्म्युला आहे, फ्रिक्वेन्सी माहिती असेल तर आपल्याला टी काढता येतो. काय असतो? टाइम पिरियड इज वन ऑफ बाय फ्रिक्वेन्सी, रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. हा कळलं? हो मग कळलं. फ्रिक्वेन्सी किती होतं? 500 हर्ट्स होतं वाटतं, 1/500. हाच. आणि जे काय असेल ते मग 0.002 सेकंद हा टाइम पिरियड आहे. आणि जे आपल्याला दिलं होतं की डिस्टन्स एवढं आहे, ते त्याचं काही मिनिंग नाही, ते काही फायदा आहे का? स्पीड वगैरे नाही. काढायचं आहे का? काही नाही. फक्त तुम्हाला सांगितलं की फ्रिक्वेन्सी आहे तर टाइम पिरियड काढा. फक्त त्या टाइम पिरियड न म्हणता टू सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन्स मधला टाइम काढा असं त्याने सांगितलंय. ओके. समजलं? हो कळलं. मग हा जो डेटा दिला हा काही कामाचा नाही, एक्स्ट्रा डेटा, सरप्लस डेटा आहे, ठीक बरोबर. आहे. कळालं? आणि हे सोर्स वगैरे दिलाय वगैरे हे काही गरजेचं नाही, सीटिंग इन डिस्टन्स वगैरे काही कामाचं नव्हतं हे. ओके. तर सिम्पली म्हणायचं होतं दोन कॉम्प्रेशन डिस्टन्स म्हणजेच काय, तर फ्रिक्वेन्सीवर निघून जातो. पुढचा हा प्रश्न. सेवनचा. Distinguish between loudness and intensity of sound. आता आपल्याला लाऊडनेस माहिती. लाऊडनेस काय असतो, तर लाऊडनेस बेसिकली काय असतो, तर अँप्लिट्यूड डिपेंड करतो. अँप्लिट्यूड जास्त, लाऊडनेस जास्त. अँप्लिट्यूड जास्त, लाऊडनेस Loudness जास्त. जास्त. आणि इंटेन्सिटी डिपेंड करते कोणाशी, तर इंटेन्सिटी ऑफ साऊंड डिटर्म बाय फ्रिक्वेन्सी. ते कशावर डिपेंड करते? फ्रिक्वेन्सीवरती. हे बघ, ओके. हा लाऊडनेस आहे. लाऊडनेस म्हणजे आपल्याला माहिती आहे मोठा आवाज. अँप्लिट्यूड जेवढं जास्त, बरोबर, बरोबर. तेवढं लाऊडनेस जास्त. पण इंटेन्सिटी काय असतं? इंटेन्सिटी म्हणजे एका पर्टिक्युलर एरिया मधनं जेवढं एनर्जी पास होऊन होतं, साऊंड एनर्जी, हा बरोबर, बरोबर. त्याला म्हणतात इंटेन्सिटी. जेवढं जास्त एनर्जी तेवढं इंटेन्सिटी जास्त. म्हणजे एनर्जी जे जूल मध्ये असतं बेसिकली त्याला आपण म्हणतो इंटेन्सिटी. मग एनर्जी कशावरती डिपेंड करतं? फ्रिक्वेन्सीवरती. ओके. फ्रिक्वेन्सी जास्त, एनर्जी जास्त. जास्त. कळालं? ओके. म्हणजेच इंटेन्सिटी जास्त. समजलं? ठीक आहे. ठीक आहे. मग रिलेशन कोणाचं आहे फ्रिक्वेन्सी सोबत? म्हणजे इंटेन्सिटी एनर्जीचं रिलेशन कोणाशी आहे? फ्रिक्वेन्सीचं. फ्रिक्वेन्सी जास्त, एनर्जी फ्रिक्वेन्सी. जास्त म्हणजे इंटेन्सिटी जास्त. हा कळलं? हो कळालं. बरोबर. पुढचा प्रश्न. Question 1. In which of the three media, air, water, or iron, does the sound travel the fastest at the particular temperature? तर तुम्हाला सांगितलंय एक पर्टिक्युलर टेम्परेचर आहे, म्हणजे टेम्परेचर फिक्स आहे. टेम्परेचर काय आहे? Fix. हॅलो, फिक्स आहे. हं, एका पर्टिक्युलर टेम्परेचरला एअर, आपल्याकडे मीडियम कोण आहे? एअर, वॉटर आणि आयरन.
Okay. यामध्ये स्पीड कोणात जास्त असतं आपल्याला माहिती आहे. जो डेन्सर मीडियम आहे ज्यात पार्टिकल जास्त, डेन्सिटी जास्त म्हणजे काय, जास्त डेन्सिटी जास्त म्हणजे पार्टिकल कसे असतात, क्लोज असतात. बराबर. बरोबर. बराबर. मग डेन्सिटी जास्त म्हणजे क्लोज पार्टिकल जास्त म्हणजे काय जास्त, स्पीड जास्त. काय जास्त, स्पीड स्पीड जास्त. जास्त किंवा व्हेलॉसिटी जास्त. ओके. मग आपल्याला माहिती आयरनचं डेन्सिटी जास्त वॉटरपेक्षा, मग स्पीडही तसंच. स्पीडही तसंच. तसंच. आयरन हा सॉलिड आहे, वॉटर लिक्विड आहे आणि एअर हा गॅस आहे. तर सॉलिड, लिक्विड आणि गॅस. गॅस. टेम्परेचर फिक्स आहे म्हणजे काही टेन्शन नाही. ओके. आणि नॉर्मली टेम्परेचर वाढलं तर एअर मध्ये स्पीड वाढतं, माहिती ना आपल्याला. टेम्परेचर ओके. इन्क्रीजेस, द स्पीड ऑफ साऊंड इन्क्रीजेस. Increases. चलो नेक्स्ट. An echo returns in 3 seconds. What is the distance of the reflecting surface from the source, given that the speed of the sound is 342 meters per second? काय म्हटलं? हा, द इको. पूर्ण प्रश्न वाचायचं, तुम्हाला लक्ष नव्हतं. ठीक है. An echo uh, uh, an echo returned in 3 seconds. What is the distance of the reflecting surface from the source, given that the speed of the sound is 342 meter per second? हे बघा, आपल्याला इको बद्दल गप्पा होत आहे आणि स्पीड ऑफ द साऊंड दिलाय, बरोबर. मग आपल्याला इको आपण काय लिहिणार, गिवन मध्ये जाणार. तर सिम्पल थिंग आहे, आपल्याला स्पीड ऑफ साऊंड मॅटर करतो, तर स्पीड ऑफ साऊंड आधी गिवन मध्ये मार्क करा, बरोबर. आणि इको किती सेकंदाचा आहे, 3 सेकंदाचा आहे, बरोबर. बराबर. हॅलो. हाँ. मग आपल्याला माहिती की, मग आपल्याला इको ऐकू येतोय 3 सेकंद नंतर. मग सिम्पल थिंग आहे की आपल्याकडे एकच फॉर्म्युला आहे जो डिस्टन्स काढण्यासाठी वापरतात. काय असतो, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन Distance upon टाइम. time. मग आपण काय करणार, हे बघ सिंपल थिंग आहे की हा एक मुलगा आहे ओके. आणि हे एक वॉल आहे हाँ. आणि याने साऊंड प्रोड्यूस केलाय. तर साऊंड जाणार, बरोबर, इथे रिफ्लेक्ट होणार आणि रिफ्लेक्ट होऊन येणार. आणि हे सर्व होण्यामध्ये टायमिंग किती लागला, टोटल जाऊन येण्यामध्ये टाइम लागला किती, 3 सेकंड. 3 सेकंड. म्हणजे इको ऐकू यायला 3 सेकंड लागले, म्हणजे साऊंड जेव्हा स्टार्ट केला आणि तो ऐकू आला त्यामधला डिस्टन्स किती होतं, 3 सेकंड. ओके. आणि स्पीडही आपल्याला माहिती होता किती, 342 मीटर पर सेकंड. तर आणि आपल्याला बराबर. सांगितलंय की हा जो साऊंड बनवणारा डिस्टन्स आहे आणि हा वॉल आहे, यातला ह्या वॉल आणि यातला डिस्टन्स किती, असा प्रश्न आहे आपल्याला, बरोबर. ओके. मग आपण काय करणार, आधी टोटल डिस्टन्स काढणार. टोटल म्हणजे काय, तर स्टार्ट फ्रॉम माउथ टू एंड टू माउथ एवढं डिस्टन्स आधी काढणार आपण. इथून स्टार्ट करायचं आणि इथे एंड करायचं. कसं काढायचं, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर. मग आपल्याला डिस्टन्स काढता येतं. डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड स्पीड इंटू टू टाइम. टाइम. स्पीड किती आहे, 342 इंटू टाइम 3, बरोबर, 1026 मीटर. मग हे टोटल डिस्टन्स किती झालं इथून इथपर्यंत, हे टोटल इथून आणि इथलं डिस्टन्स झालं 1026 मीटर. मग आपल्याला फक्त एवढं डिस्टन्स हवं आहे. मग डिवाइड बाय काय करायचं, 2 करायचं, ओके. बरोबर. बराबर. मग काय आन्सर येणार, 513 मीटर. मग हे डिस्टन्स किती आहे, जो सोर्स आहे तो आणि त्या वॉल मध्ये डिस्टन्स काय आहे, 513 मीटर. ओके. ओ 5 minutes. बरोबर. हा घेतला होता वाटतं क्लासमध्ये का. हाँ घेतला असेल. पुढचा प्रश्न. हाँ. Why are the ceiling of concert hall curved? चलो रीड करा. हाँ. Answer. Since concert hall are big, so audience at the back rows of the hall may not hear clear sound of speaker. To overcome this problem, the ceiling of the concert hall
is made concave. Concave ceiling helps the sound wave to reflect and send to farther distance, which makes the concert hall unable to send clear sound to audience even sitting in the back rows of the hall. सिंपल थिंग आहे की आपण मागे बघितलं तर कर अशा प्रकारचं सिलिंग असतं, बरोबर ना? तर हा कर काय असतं, तर स्पीकर हा जेव्हा स्पीक करतो तेव्हा क्लिअर साऊंड ऑडियन्सला ऐकायला पाहिजे, हा टार्गेट असतो, बरोबर? हा आणि तिथे जर आपण फ्लॅट ठेवलं तिथे काय होणार, रिव्हर्बरेशन होणार, मल्टिपल रिफ्लेक्शन होणार. काय होणार? मल्टिपल रिफ्लेक्शन होणार. मग जेव्हा आपण कर काय करतो, अशा प्रकारचा एक सिलिंग वापरतो आणि इथे जेव्हा हा जो स्पीकर बोलत असतो तेव्हा स्पीकरचे जे साऊंड असतात ते प्रत्येक रोला प्रॉपरली काय होतात, डिस्ट्रीब्यूट होतात. ओके ही रो नंबर 1 आहे, हे रो नंबर 2 आहे, रो नंबर 3 आहे, रो नंबर 4 आहे. तर ह्या कर्वेचरचा फायदा आहे इक्वल डिस्ट्रीब्युशन. हा वन रिफ्लेक्शन डायरेक्ट ऑडियन्स, वन रिफ्लेक्शन डायरेक्ट ऑडियन्स, कळलं? हो कळालं. म्हणून कर्वेचर इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. चलो नेक्स्ट. What is the audible range of the average human ear? Answer 20 hertz to बघितलं होतं आपण की 2000 hertz. ऑडिबल ह्युमन रेंज 20 हर्ट्स टू 20,000 किलो हर्ट्सची असते. बरोबर. व्हॉट इज द रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी असोसिएट विथ इन्फ्रासाऊंड अल्ट्रासाऊंड? तेच 20च्या वरती 20 हा लेस हर्ट्स असतो आणि 20,000 ही वरची काय असते, आपली अप्पर हँड फ्रिक्वेन्सी असते. अल्ट्रा याच्या खाली इन्फ्रासाऊंड असतो. काय असतो? इन्फ्रा. इन्फ्रा आणि याच्यावरती असतो अल्ट्रा साऊंड. साऊंड. करेक्ट. आणि ही रेंज करेक्ट. असते ह्युमन साठी, ही ह्युमन इयरिंग रेंज असते. काय असते? इयर. बरोबर. चलो लास्ट न्यूमेरिकल. ओके. A submarine emits a sonar pulse which returns from an underwater clip in 1.02 seconds. If the speed of the sound in salt water is 1531 meter per second, how far away is the clip? मग आता प्रश्न आहे की सोनार वरती, सोनार हा एक बेसिकली इन्स्ट्रुमेंट असतो, तो रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वर काम करतो आणि अल्ट्रासाऊंडने तो युज केला जातो, बरोबर? बरोबर. आता सबमरीनला सोनार बसवलेला असतो. ही सबमरीन आहे, आपली मेन ग्रेस सबमरीन आहे, अशा प्रकारे सबमरीन असते आणि ते समुद्रात असते, बरोबर? बरोबर. समुद्रामध्ये सबमरीन आहे आणि आपल्याला सांगितलंय की त्याला सोनार बसवलेला असतो. इथे सोनार असतो बॉटमला आणि ओके. सोनारवरनं एक ट्रान्समीटर असतो आणि एक रिसिव्हर असतो. आणि खाली काय असतं, क्लिप वगैरे म्हणजे काय, खाली खाली क्लिप वगैरे म्हणजे कसं की इफ द स्पीड ऑफ साऊंड इन सॉल्ट वॉटर इज हाऊ फार अवे द क्लिप. आता साऊंड क्लिप काढायची म्हणजे त्याला समोरचं एक खाच इथे काहीतरी स्टोन वगैरे क्लिप आहे, क्लिप समजतं ना? हा तर अशा प्रकारचं काहीतरी सॉलिड पार्ट आहे आणि सबमरीनला चेक करायचं आहे किंवा एक व्हॅल्यू चेक करायची. तर सोनार काय करतो, ट्रान्समीटरने साऊंड पाठवतो, ओके. बरोबर? आणि बरोबर. तो रिसिव्हरने रिसिव्ह करतो, बरोबर? बरोबर. आणि मग हा एक्झाम्पल कसा होतो, तोच तो मुलासारखा, तो मुलगा साऊंड काढतो, वॉलला जातो, वॉलला स्पीडला रिटर्न येतो, सेम कन्सेप्ट असतो, बरोबर की नाही? बरोबर. मग ट्रान्समीटरने साऊंड इथे आला, इथून रिटर्न आला आणि आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. हे काय काढायचंय? डिस्टन्स डिस्टन्स. काढायचंय. मग आपण काय करतो, आपल्याला सिंपल माहिती आहे डिस्टन्स कसं काढतात, आणि टोटल डिस्टन्स काढायचं. टोटल कसं काढायचं? स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स. डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर? बरोबर. मग आपल्याकडे काय काय दिलाय, स्पीड दिली का आपल्याकडे? यस, सॉल्ट वॉटर आहे, त्याची स्पीड दिली आहे. सॉल्ट वॉटरची स्पीड जास्त असते कारण त्यात पार्टिकल जास्त असतात. हा तर डिस्टन्स काढण्यासाठी आपला फॉर्म्युला थोडा मॉडिफाय करायचा. डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम. स्पीड आहे 1531 मीटर पर सेकंड आणि टाइम किती आहे? 1.02. हा टाइम किती आला इथे? टाइम लागला इको रिसिव्ह व्हायला किंवा रिफ्लेक्शन 0 to 1.02 सेकंड, बरोबर?
मग हे केल्यानंतर आपल्याला सिंपल आन्सर मिळणार. तर किती डिस्टन्स मिळालं आपल्याला? आपल्याला डिस्टन्स मिळालं, किती मिळालं? 1561. 1561.62 मीटर, बरोबर की नाही? हा, बरोबर. बरोबर. आणि मग काय करायचं, त्याला हाफ करायचं. त्याला काय करायचं? हाफ करायचं. तेवढं हे डिस्टन्स असणार, तेवढं हे डिस्टन्स असणार. किती असणार ते? 780 मीटर का? हा, बरोबर. हॅलो. हा, तर हे टोटल डिस्टन्स किती असणार? 780 मीटर. पॉइंट ते असेल, कळालं? पॉइंट मध्ये असेल. हा, तर अशा प्रकारे आपण प्रश्न बघितलेत. तर याला रिकॅप करायचं, ठीक आहे. सॉल्व्ह करून बघायचं याचं.